शरफुद्दीन दलवी जोडलेले आहेत, आमचे पंचमहाल जोडलेले आहेत आणि खास करून आपण बघितलं तर निश्चित आमची टेक्निकल टीम म्हणजे कॅमेरामॅन आणि निश्चित जितेंद्र पवार, शाहरुख शेख, विनायक शिगवन, संदेश पिलांदे हे आमच्या बरोबर WW टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जोडलेले आहेत. निश्चित पहिला बॉल आजच्या दिवसातला पडला जातो. राईट आर्म ओव्हर द विकेट विजय पावले. पहिला चेंडू बघूया पंताचा सिग्नल काय येतोय. पंताचा सिग्नल यस इट इज वाईड. सन्मान्य आदरणीय बंड्याजी पेंडेकर साहेबांचं देखील आगमन झालं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्व आपला मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करीत आहोत. सन्माननीय आदरणीय बंड्याजी पेंडेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. विजय पावलेने आजच्या दिवसातली सुरुवात पॉवर प्लेचं षटक हातलतोय आणि त्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून वाईट बॉल देखील आलेला आहे. थोडीशी खराब सुरुवात झाली. मिस्टर एक्स्ट्राला सुरुवात झाली. दुसरं चेंडू राईट ओव्हर द विकेट. चेंडू चांगला संयम दाखवलाय. खूप छान पद्धतीनं विकेटच्या मधोमधचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला गॅमध्ये मात्र फटका खेळला. नरम हाताने चेंडूला खेळला समोरच्या दिशेनं. खूप चांगला क्षेत्ररक्षण शॉट कव्हरचा खेळाडू आला आणि दरम्यान आपण बघितलं तर एक धाव घेतली गेली. सुमित डेकलेने आपला खाता उघडलाय आणि त्याचबरोबर निश्चित संघाची स्थिती 2 धाबांवरती. पहिला चेंडू व्हाईट बॉल आला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. 6 ओव्हरचा मॅच आहे आणि प्रेक्षक कारण दर्दी प्रेक्षक आहे आणि चिपळूणकर टेनिस क्रिकेट वरती आणि निश्चित ओरम वरती प्रेम करतात म्हणून आज या मुरादपूरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये दाखल झालेत. क्षेत्ररक्षण आपण बघतोय. थर्डमॅन गलीच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चांगला कट केला. मागच्या दिशेने चेंडू चालला. यावेळी मात्र खूप चांगला फटका मैदानामध्ये येतोय. थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर ओमकार देसाईचा नाचा कतरा स्ट्रोक येतोय. 4 धावन करता गाड्यांना देखील या ठिकाणी ओमकार देसाईच्या बॅट मधनं आपण बघितलं नजाकत दाखवली, क्लास दाखवला आणि क्लास ऑफ ब्युटी दाखवला गेला. पहिल्या ओव्हर वरती भन्नाट वेग होता आणि भन्नाट वेगला अर्थात उत्तर कशा पद्धतीने दिलाय सेन्सिबल पद्धतीने दिलाय. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. डीप टर्नमॅनला चेंडू गेला. 4 धावा मिळाले. संघाची स्थिती एकूण 6 धावांवरती. गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ ओव्हर द विकेट. चेंडू चांगला जबरदस्तीने उडवला. नजाकत चेंडू चालला नजाकती मारीच्या बाहेर उत्तुंग षटकार पेवितात. निश्चित गोलंदाजी मार्कवर आलाय. त्याच्यावरती काय हल्ला चढवला जातोय. पहिला चौकार, दुसरा षटकार ओमकार देसाई ब्रँडेड स्ट्रोक दाखवले जात आहेत. काय सुरुवात झाली आहे. चेंडू चांगला पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. निश्चित गलीच्या रिझन मध्ये जो क्षेत्ररक्षक होते तो वेगाने आले आणि त्यानं मात्र चेंडूला गॅदर केला. चेंडूला पकडला. आपण बघतोय तिरुपती सावर्डे संघानं टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकले तर प्रथम क्षेत्ररक्षण करताय विजय पावले रफ्तारचा सौदागर गोलंदाजी करतोय आणि त्यानं या ओव्हर मध्ये अजूनपर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 13 धावा त्याने खर्च केलेले आहेत. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये बघतो. उजव्या हाताचा डावकुऱ्या हाताचा फलंदाज, स्ट्राईक हँडला डावकुऱ्या हाताचा सुमित ढेकले. चेंडू चांगला हलक्या हाताने चेंडूला खेळला. बॅटच्या वरच्या फ्लोवरती चेंडू लागला आणि मागच्या दिशेने जातोय. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहेत ते चेंडूला गॅदर करते तोपर्यंत एक सिंगल घेतली जाते. दोघांकडे वेळ होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोघांकडला कॉलिंग चांगला आहे. दोघांमधला निश्चित छान पद्धतीने खेळ आपण बघतोय. त्यामधले 5 चेंडू संपलेत. पहिल्या पॉवर प्लेचा ओव्हर चालू आहे आणि संघाची स्थिती आपण बघितली तर 14 धावा बिनगडाच्या मोबदल्यात. सुरुवात अफलातून झालेली आहे. ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सुरुवात रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाची झालेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला घ्यावेनंतर टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता परंतु चेंडूला या ठिकाणी थोडंसं क्रॉस द स्टंप गेले. ऑन साईडला स्क्वेअर लेग ला खेळलेत. डीपी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. तैनात करण्यात आलेला आहे. त्यानं चेंडूला गॅदर केलंय. पकडलंय. जोपर्यंत फेक करतायत तोपर्यंत आपण बघतोय एका धावड संघाची स्थिती आपण बघतोय 15 धावांवरती. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये विजय पावलेवरती निश्चित हल्ला चढवला गेला. ओमकार देसाईने 1 चौकार 1 षटकाराचा हल्ला चढवलाय. ओमकार खूप चांगली बॅटिंग करतोय. त्यानं 4 चेंडूमध्ये 12 धावा काढल्या आणि सुमित डेकले
2 चेंडूवरती 2 धावांवरती घेतोय. आपण मॅच बघतोय रुद्र स्पोर्ट चिपळूण तिरुपती सावर्डा. कुठेच जाऊ नका, गाण्याची वेळ आली आहे, ब्रेकची वेळ आली आहे. एक गाणं घेतोय, गाण्याचा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. असा गेलो आणि असा आलो. हे शब्द सुमनानं मनापासून हार्दिक स्वागत करतो. पहिलं षटक रफ्तारचा सौदागर ज्यानं तिरुपती सावंड्या संघाकडनं गोलंदाजी केली. विजय पावनेला आपण बघितलं आणि त्या ओव्हरमध्ये तब्बल त्यानं 15 धाबा खर्च केलेले आहेत. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. एक चौकार निश्चित मागच्या दिशेने थर्डमॅनला आला, समोरच्या दिशेने लॉगॉनला षटकार ओमकार देसाईच्या बॅटमधनं ओमकार 4 चेंडूवरती निश्चित 12 धाबांवरती घेतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक घेऊन भूषण भोले तयार होतोय. राईट ऑफ ओव्हर गोलंदाजी मार्कवर चेंडू चांगला घ्यापर्यंत बॅटची कट घेतल्या तर मागच्या दिशेला जातो. पुन्हा एकदा चुका केल्या जातात. चुकीला माफी नाही आहे, नशिबाची साथ मिळते आणि 4 धाबा मिळणार आहे. पॅनलला देखील संधी दिली जाते. चेंडू समाप्त, 4 धाबा. आपण सीमारेषेच्या खूप जवळ बसलात, थोडस मागे सरका प्लीज. प्रेक्षक जो आतमध्ये आदनजी दलवे साहेब प्लीज आपण लक्ष द्यायचं आहे. प्रेक्षक खूप आतमध्ये आहेत कारण निश्चित खेळाडू जर धावत गेले तर त्यांच्या अंगावरती जातील, तुम्हाला दुखापत होईल. आणि स्पर्धा सातत्याने 4 दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. मला माहिती आहे तुम्हाला मॅच बघायचा आहे आणि खास करून चिपळूणचे प्रेक्षक हे दर्दी प्रेक्षक आहेत म्हणून त्यांना गर्दी केलेली आहे. आज मुरादपूरमध्ये गर्दी झालेली आहे, मुरादपूरच्या इतिहासावरती गर्दी झालेली आहे, मैदानामध्ये गर्दी झालेली आहे आणि खूप प्रेक्षक या मॅचचा आनंद उचलत आहेत. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता, खूप छान पद्धतीने चेंडूला मात्र नजाकत पद्धतीने कट केला जातोय. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, त्या चेंडूला गॅदर करतायत. एक सिंगल मिळते आणि एक सिंगल न संघाची स्थिती आपण बघितली. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, त्याच्यानंतर एक सिंगल घेतली आहे आणि संघाची स्थिती 20 धाबांवरती. बिनगडांच्या मोबदल्यात 20 धावा सलामीवीर मैदानामध्ये आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं अर्थातच महागडे ठरले. फलंदाज खूप चांगली कामगिरी केली पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरं षटक घेऊन भूषण भोले आपण बघतोय राऊंड विकेट. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर चेंडू चांगला मोठा फटका खेळायचा परंतु निश्चित यावेळी मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जाऊन शरीरवरती आदळतो. पंचाचा सिग्नल यस लेग बायचा येतोय म्हणजे एक सिंगल निश्चित मिळणार आहे. लेग बायच्या मदतीनं संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 21 धाबांवरती. डाबातलं षटकाचा विचार केला तर दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. खूप चांगला बॅटल मैदानामध्ये आपण बघतोय. तिरुपती सावर्डा विरुद्ध आपल्याला बघायला मिळते अर्थातच रुद्र स्पोर्ट चिपळूण. यावेळी मात्र गती परिवर्तन होती. निश्चित गती परिवर्तन मध्ये फसवलाय, फसवणारा चेंडू मैदानामध्ये होता. ओमकार देसाईला आपण बघतोय निश्चित समजू शकले नव्हते. थोडासा वेगळा खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. मला वाटतं रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा जो संपर्क आहे तो सरळ पद्धतीने झाला नाही. चेंडू आणि बॅटचा रणधुमाळी आपण बघतोय. चेंडू आणि फलीमधली रणधुमाळी आपल्याला बघायला मिळते. खूप चांगला मॅच बघायला मिळतोय. पहिला सेमीफायनल तुम्ही बघताय. दुसरं षटक मैदानामध्ये आहे आणि दाबा 22 दाबा. भूषण बोडे गोलंदाजी मार्कवर चेंडू चांगला. यावेळी मात्र बघूया पंचाचं सिग्नल मला वाटतं टप्पा पडल्यानंतर विकेट वरनं चेंडू जातो. क्रॉस जास्त गेले होते, खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा या ठिकाणी भूषण बोरीच्या माध्यमातून आपण बघतोय. चांगली लाईन, चांगला टप्पा आपल्याला बघायला मिळतोय. संघाची स्थिती 22 धाबा. दुसरं षटक चालू आहे. या षटकामध्ये कुठेतरी रोख आणलाय, कुठेतरी कमबॅक केलाय या ओव्हर मध्ये भूषण बोरीला आपण बघतोय. चेंडू चांगला, अजून एक चेंडू चांगला आहे. सुमित ढेकलेला आपण बघतोय स्ट्रगल करताना. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन सुमित ढेकले, नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समॅन ओमकार देसाई आहे.
पहिल्या 2 पॉवर प्लेचे षटक संपले. पहिल्या षटकामध्ये विजय पावलेवरती हल्ला चढवला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅट्समॅन हवी होते, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजांना वर्चस्व दाखवला. गोलंदाजांना कुठेतरी कमबॅक केलं आणि फक्त 6 चेंडूमध्ये 7 धाबा भूषण बोलेनं दिलं. त्या ओव्हरमध्ये एक चौकार निश्चित आला, परंतु पुढच्या 5 चेंडूवरती त्यानं 3 धाबा देत एकूण 22 धाबा 2 षटकांचा खेळ संपलाय. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. मानाची अभिमानाची लाख मोलाची स्पर्धा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुम्ही बघताय खूप मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, अभिमान स्वाभिमान दर्शवणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोल्ला आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कमिटी मुरादपूर यांच्या संयुक्त विद्यमानं चिपळूणातला तैवार, चिपळूणातला रणसंग्राम, मुरादपूरचा महासंग्राम आणि मुरादपूरचा मेळा तुम्ही बघताय. ज्या गोलंदाजावरती हल्ला चढवला गेला तोच गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन विजय पावले दाखल होतोय गोलंदाजी मार्गवर. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन आपण विचार केला तर ओमकार देसाई, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समॅन सुमित डेकलेला आपण बघतोय. रुद्र स्पोर्ट चिपळूण संघाकडनं या संघाला आपण बघितलं तर रुद्र स्पोर्ट्स या नावाला आणण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर राजा चव्हाण या मॅच मध्ये खेळतात, त्यांच्यावरती नजरा असतील. राईट विकेट. चेंडू चांगला, यावेळी मात्र खूप चांगला फ्लिकचा फटका येतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्यानं कुठली चूक केली नाही आहे. स्क्वेअर लेगला झेल पकडला जातोय. पायावरती अटॅक केला होता, परंतु निश्चित ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्यानं टिपलाय झेल. फलंदाज क्रमांक पहिला धक्का ओंकार देसाई बॅक टू पविलियन. सर आपल्याला विनंती आहे, एक्स्ट्रा प्लेयर प्रथमेश पवार निश्चित या ठिकाणी कॅल्क्युलेशन या ठिकाणी निश्चित आपल्याला टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे, तिथपर्यंत संपूर्ण माहिती द्यावी लागते. सौरभ दलवीला आपण बघितलं, खूप चांगला झेल पकडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती. 2 षटक पॉवर प्लेचे संपले आणि त्याच्यानंतर विजय पावले दाखल झाला आणि विजय पावलेनं पहिल्याच चेंडूवरती पहिला शिकार ओमकार देसाईचा केला. ओमकार देसाईने 7 चेंडू फेस केले, 18 धाबा बनवल्या, त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मध्ये बघायला मिळालाय. ओमकारने निश्चित सुरुवात अफलातून केली होती, परंतु विजय पावलेने देखील दाखवून दिला, तू शेर तो मै सव्वा शेर. या मॅच मध्ये त्याला माघारी परतावा लागलाय. पहिला धक्का ओमकार देसाईच्या बॅट मधनं. बॅटिंग मार्क बरोबर आपण बघतोय नवीन बॅट्समॅन राजा चव्हाण, रुद्र स्पोर्ट्स चे आपण बघतोय सीईओ प्रोप्रायटर स्वतः मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर खास करून अनेक उपक्रम घडवले गेले आहेत. आज या संघाला त्यानंच बांधलं आणि आज निश्चित बॅटिंग नंबर 3 वरती ते बॅटिंग करण्याकरता दाखल झालेत. शेवटी चांगला मोठा फटका खेळायचा आहे. विजय पावले काय गोलंदाजी करतो, काय अकूट टप्प्याची गोलंदाजी आहे. विकेटच्या मधोमध समाप्त करण्याचा प्रयत्न खूप चांगला आहे. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये विजय पावलेची धारदार गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आहे. रफ्तारचा सौदागर आपण बघतोय. महाराष्ट्रामध्ये त्यानं संपूर्ण धुमाकूल घातली आहे, भारतामध्ये संपूर्ण धुमाकूल घातली आहे. खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये बघायला मिळते. गोलंदाज विजय पावलेच्या माध्यमातून त्याला रफ्तारचा सौदागर म्हणून का ओळखलं जातं याचं स्पष्ट उदाहरण मुरादपूरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये प्रेक्षकांच्या या उत्सुंद गर्दीमध्ये, प्रेक्षक वर्ग खूप संख्येने आहेत आणि या गर्दीमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय. राईट थोडस कुठेतरी निश्चित रिदम मध्ये चुकलेत या ठिकाणी. निश्चित पंचाने आपण बघितलं तर डेड बॉलचा सिग्नल दिलाय. खूप संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत, खूप मान्यवर देखील आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही स्पर्धा पार पडतोय. आम्हा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी निश्चित आजचं अजिंक्यपद, आजचं शेवटची लढत या ठिकाणी पार पडली जाणार आहे. हे सेमीफायनल नंबर 1 बघतोय. 2 सेमीफायनल 1 ग्रँड फिनालचा मॅच होईल. फलटॉस चेंडू यावेळी मात्र समोरच्या दिशेने उडवला, लॉंगॉन आणि लॉंगॉपच्या मधोमध चेंडू चाललाय. शिवांत
बघायला मिळाला सुमित डेकलेच्या बॅटमध्ये. तुम्ही रिप्ले वरती बघू शकता. विजय पावले राईट आर्म ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस होता समोरच्या दिशेनं बेडकावला. खूप चांगला टायमिंग आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध कॅमेरामॅन खूप चांगला वर्क करतायत आणि ते चेंडू लँडिंग झाला बाहेर. काय फटका खेळलाय मैदानामध्ये. संघाची स्थिती आपण बघितली तर 28 धाबा. 28. तिसरं षटक चालू आहे. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद. ओंकार देसाई बाद दिलाय आणि 6 धाबा अजून परत आलेत. विजय पावलेवरती हल्ला चढवलाय सुमित डेकलेनं. सुमित डेकले 7 चेंडू मध्ये 8 धावांवरती घेतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला आहे. यावेळी आता बॅटच्या वरच्या फ्लोवरती लागलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक शॉर्ट टाइमला. काय क्षेत्ररक्षण आहे. निश्चित या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण. मैदानामध्ये काय चाललंय. एका बाजूला पेक केली, दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा पेक केली जाते. पहिले निश्चित जो तडम्यांचे खेळाडू होते त्यांना चुका केल्या. त्याच्यानंतर डीप या ठिकाणी मिड विकेटला खेळाडू आहे सॅम, तो गेलाय आणि त्यानं देखील फेक केली आहे. त्यामुळे 2 न मारणार आहेत. संघाची स्थिती आपण बघितली तर तिसऱ्या षटकामध्ये 29 धावांवरती. 30 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर नाव. 6 ओव्हर तुम्ही बघताय. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. तिरुपती सावर्डा जो टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर ते मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत आहे. विजय पावले आपण बघतोय 50 वेगचा गोलंदाज आहे. मोठ्या रनअप राईट अप होत विकेट. चेंडू चांगला यावेळी मात्र खूप चांगला फटका. परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बघूया. मला वाटतं झेल सोडलाय. सुमित डेकले सारख्या खेळाडूचं या ठिकाणी जेल सोडलं गेलंय स्क्वेअर लेग वरती. दत्तू सावतला आपण बघत होतो, त्यानं मात्र या ठिकाणी जेल सोडला आणि संघाची स्थिती आपण बघतोय. खास करून सुमित डेकले सारख्या खेळाडूला संधी दिली गेली आहे. धावसंख्या 11 धावांवरती खेळतोय. 10 धावांवरती होता त्याचा जेल सोडला गेला. मोठी संधी अर्थातच सुमित डेकलेला या मॅच मध्ये मिळाली आहे आणि त्याला संधीचं सोनं करता यावं लागणार आहे. कारण तर मनुष्य आहे, मनुष्याला संधी मिळाली की संधीचं सोनं तुम्हाला करता यावं लागणार आहे. धावा स्कोर कार्ड वरती 31 धाबा. मनीषजी पात्रे साहेब आपल्याला विनंती, आपण मंचावरती या.
यस, वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का तहे दिल के साथ तो स्वागत करते हैं। मैदान के अंदर बहुत अच्छा मुकाबला चल रहा है। रुद्र स्पोर्ट्स चिपलून बनाम तिरुपति साबरडे ने टॉस जीता और टॉस जीतने के बाद फील्डिंग कर रहे हैं। कुछ देर के लिए एक बार फिर अजान के लिए रुके थे, उसके बाद मैदान के अंदर एक बार फिर जा रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 33 और स्कोर बोर्ड 2 विकेट के नुकसान पर। ओमकार ने 11 बनाए, सुमित डेकले 18 रन बना। ओमकार कुल मिलाकर 18 रन के पारे, सुमित डेकले के 11 रन के पारे। राजा मैदान के अंदर स्ट्रगल कर रहे हैं। ये गेंद देखिए आपके स्क्रीन के ऊपर, टप्पा काटने के बाद थोड़ी सी स्विंग होने के बाद बाहर की तरफ निकले बल्लेबाज राजा एक बार फिर स्ट्रगल कर रहे हैं। इनके बल्ले पर गेंद नहीं आ रही है। मैदान के अंदर राजा की बात की जाए तो 5 गेंदों के अंदर 2 रन बनाए गए हैं। स्ट्राइक इन पर राजा चौहान जो कैप्टनसी कर रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून के लिए। चौथा ओवर जारी है, 33 ऑन स्कोर बोर्ड। आइटम और विकेट अच्छी के बहुत अच्छी तरीके से एक बार फिर देखिए ऑन ड्राइव करते हुए गेंद वाइदिश नॉकआउट पर खिलाड़ी है। तेजी के साथ आते हुए थोड़े से फंबल हुए गए मैदान के अंदर। दूसरे की मांग है, गलत थ्रो आ रहा है। थोड़ा सा गलत थ्रो आता आप देख रहे अक्षय तावड़े को देख रहे। अक्षय तावड़े ने थोड़ा सा एक बार फिर गलत थ्रो किया, उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 4 ओवर का खेल समाप्त है। 4 ओवर के अंदर 35 रन 35 स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर सुमित डेकले ने 11 बनाए के, ओमकार ने 18 रन बनाए। आप देख रहे हैं मुरादपुर का रन संग्राम, महासंग्राम 2022 की कहानी आपको सुना रहे हैं। क्रिकेट का खेल एक जंगल है, तो जंगल का शेर कौन है वो आज की शाम में पता चलने वाला है। 2022 की कहानी है। ग्रैंड फिनाले का दिन चल रहा है। भारी तादाद में एक बार फिर दर्शक जुड़े हुए हैं। टूर्नामेंट मुरादपुर स्पोर्ट क्लब का टूर्नामेंट, जमातुल मुस्लिमीन मुरादपुर का टूर्नामेंट आप देख रहे हैं। 4 ओवर की कहानी में पहला ओवर विजय पावले 15 रन, उसके बाद भूषण गोले आए और भूषण गोले के ओवर के अंदर 7 रन उस ओवर के अंदर। तीसरा ओवर फिर से एक बार विजय पावले और उन्होंने 10 रन का ओवर किया और चौथा ओवर बहुत महत्वपूर्ण था। भूषण की बात कीजिए तो इन्होंने 3 रनों का ओवर इस मैच के अंदर किया गया है। भूषण ने वापसी करके दिए है और वापसी वाले गेंदबाज, टर्निंग पॉइंट वाले गेंदबाज भूषण है इस मैच के अंदर। अपने से पहला टीम के ओर से 5वां ओवर लेकर अक्षय तावड़े को आप देख रहे हैं स्ट्राइक एंड पर, जिन्होंने चिपलून के अंदर इतिहास दिखाया। 6 गेंदों में 6 छक्के लगाए, वो नितिन मैटुंगे मैदान के अंदर गए। पवन तालाब के ऐतिहासिक मैदान पर इस खिलाड़ी ने 6 में 6 छक्के लगाए हैं। पहली गेंद लाजवाब है, बहुत गति के साथ कट करते हुए पॉइंट के ऊपर के मारने के बाद बेमिसाल स्ट्रोक है। खिलाड़ी बन के दर्शक के दिमाग 6 के लिए 500 के नाम। मुबिन भाई खुद एक बार फिर देखिए इंजन गर्म कर रहे हैं खिलाड़ियों का। इनका इंजन गर्म है, खिलाड़ी का इंजन गर्म करने की कोशिश करे। पहला रन मुकम्मल किया, दूसरे की मांग है, यहाँ से सेक्रीफाइस वाला विकेट रहेगा। मैदान के अंदर वही चर्चा जारी है, क्या एक बार फिर राजा का विकेट गिरा गए या नितिन माटुंगा का विकेट गिरा गए। चर्चा वही कर रहे गए। अंपायर एक बार फिर फैसला देने वाले गए, फैसले की घड़ी मैदान के अंदर गए। बहुत अच्छा मुकाबला चल रहा है और राजा को बाहर जाने के लिए कहा गया, यानी राजा का विकेट गिरा गए। बहुत बड़ा विकेट मैदान के अंदर गिरता। राजा चौहान इस मैच के अंदर ज्यादा कुछ नहीं कर पाए। इनके ऊपर उम्मीदें थी, विकेट गवाकर बैक टू पवेलियन जाते हुए विकेट नंबर तीसरा गिरता बा। पहले आउट होने वाले खिलाड़ी ओमकार देसाई, दूसरा आउट होने वाले खिलाड़ी सुमित ढेकले। उसके बाद राजा चौहान बैक टू पवेलियन गए। मैदान के अंदर नितिन माटुंगे जिन्होंने छक्का लगाया पहली गेंद पर अक्षय तावड़े के खिलाफ। 5वां ओवर गए और 5वें ओवर के अंदर 42 रन 3 विकेट के नुकसान पर रुद्र स्पोर्ट चिपलून। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए आते हुए नॉन स्ट्राइक एंड पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। ऑन साइड पर खेलते हुए एक बार फिर देखिए काउ कॉर्नर पर गेंद जाते हुए खिलाड़ी है, बहुत अच्छी फील्डिंग करते हुए, लाजवाब फील्डिंग है, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो आता हुआ। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर बनने वाली है।
रन संख्या कुल मिलाकर 44 रन। नॉन स्ट्राइक एंड पर प्रीतम बारी को आप देख रहे हैं, नए बल्लेबाज बैटिंग नंबर 5 पर बैटिंग करने के लिए आए हैं। रुद्र स्पोर्ट्स एक्स्ट्रा प्लेयर कम टू कमेंट्री बॉक्स। मुकाबले के अंदर आपके नामों की चर्चा होनी बहुत जरूरी है। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। अक्षय को आप देख रहे हैं, गेंदबाजी कर रहे हैं, राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गए, एक बार फिर देखे, ज्यादा अच्छा टाइमिंग नहीं कर पाए, पीछे जाकर खेलना चाहते थे, बल्ले पर सीधी तरीके से गेंद नहीं आ रही है। एक रन मुकम्मल करते हुए एक रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर पांचवा ओवर जारी है। 45 रन इस स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। पहला विकेट 22 रनों पर गिरा, दूसरा विकेट 33 पर गिरा, तीसरा विकेट 42 रनों पर गिरा है। साझेदारी की जरूरत है, साझेदारी बन नहीं रही है मैदान के अंदर। दूसरे विकेट के लिए साझेदारी थी, पहले विकेट के लिए साझेदारी थी, अब जाकर मैदान पर साझेदारी की जरूरत है। राइट आर्म विकेट। अच्छी गेंद, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को कट करते हुए एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी गए। सैम को आप देख रहे हैं, अच्छी फील्डिंग और थोड़ा सा एक बार फिर देखिए खराब थ्रो था। बैकअप अच्छा गए, कवर अच्छा गए, एक रन मिलने वाला गए। एक रन के 7 रन संख्या कुल मिलाकर अब 46 रनों पर। स्ट्राइक एंड पर बैट्समैन नितिन माटुंगे, नॉन स्ट्राइक एंड पर प्रीतम बारी को आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय तावड़े गेंदबाजी कर रहे हैं अपने बूटी मार पर गेंदबाजी करते हुए। मुरादपुर गेंद की तरफ से गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर है, लाजवाब है, ये कमाल का स्ट्रोक है, स्क्वायर रिकॉर्ड में के बाहर ये खिलाड़ी शानदार है, दमदार है। येस, खूप महत्वाचं मॅच मैदानामध्ये गणेश
गणेशला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर तिरुपती सगळीकडनं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं अंतिम षटक घेऊन गोलंदाज तयार राईट मुहूर्त विकेट. प्रीतम बारी करता चेंडू होता कॅमेरा मित्र निश्चित ओळखू शकला नाही मैदानामध्ये. निश्चित मला वाटतं या ठिकाणी फलंदाजाला बाद व्हावं लागेल. प्रीतम बारे बॅक टू बॉलिंग जातोय. सॅक्रिफाईसची विकेट मैदानामध्ये द्यावी लागते. अजून एक विकेट अजून एक धक्का मैदानामध्ये दिला गेलाय या मॅच मध्ये. धक्का क्रमांक एकूण जर विचार केला तर 5वा धक्का. रुद्र स्पोर्ट्स स्कोर वरती धाबा पण बघितलं तर 53 धाबा. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण बघतो गोलंदाज गणेश दत्तेला बोलवण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवर तिरुपती सम्राट संघाच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी आपण बघतोय अनेक मान्यवर मॅचचा आनंद उचलतायत. अनेक प्रेक्षक मॅचचा आनंद उचलतायत. त्यांचं मनापासून खास करून हार्दिक स्वागत आहे. मैदानामध्ये अनेक प्रेक्षक मॅचचा आनंद उचलतायत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. निश्चित मोठा मॅच असेल. आपण बघतोय खास करून संतोष यादव मला वाटतं बॅटिंग मार्कवर येतोय. चेंडू घ्यावे मात्र आपण बघितलं तर फटका फसलाय. संजय पाकले त्या ठिकाणी अप्रतिम झेल पकडला जातो. शॉट फाय निघला. हनीफ रुमानेला महागारी परतावा लागतोय. या ओव्हर मध्ये आपण बघतो बॅक टू बॅक विकेट पडतायत. या चेंडूवरती गणेश खूप चांगली गोलंदाजी. 3 चेंडूवरती आपण बघितला तर पहिल्या चेंडूवरती जेल बाद केला. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटचा विकेट पडली आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण बघतोय हनीफ रुमानेला देखील माघारी परतावा लागतंय. धावसंख्या आपण बघतोय एकूण 53 धाबा स्कोर कार्ड वरती तुम्ही बघताय. असद साबले नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये. धावसंख्या 53 धाबा. चेंडूचा विचार केला 2 चेंडू शेवटच्या ओव्हरचे शिल्लक आहे. 2 बॉल असतील. धावसंख्या एकूण 53 धाबा. जास्त धाबा बनवले नाहीत. सावरता मॅच कमीत कमी 65-70 धाबा तरी बनवणं फार गरजेचे होते. परंतु अजूनपर्यंत धाबा झाल्या त्या 63 धाबा. गणेश दत्तेला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला बॅट्समॅन असं साबले. नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समॅन आपण नवीन बॅट्समॅन बघतोय बॅटिंग करण्याकरता. खूप चांगला मॅच आहे तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगली लढत तुम्हाला बघायला मिळते या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर तयार गणेश या षटकातला 5वा चेंडू घेऊन. चेंडू चांगला समोरच्या दिशेने खूप चांगला फटका. यावेळी मात्र बघूया आपण त्यांचा सिग्नल. मला वाटतं फलंदाज बाद होतोय. धक्क्यावरती धक्का. फरदीन कासीला आपण बघतोय खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होणार आहे. अजून एक धक्का अजून एक ब्रेक केलं तर 4 चेंडूवरती 4 गडे बाद झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती निश्चित परदीन कॅसीने कॅच पकडला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती रनआउटची विकेट मिळाली. आता मात्र 2 चेंडूवरती 2 गडे बाद कॅच आउट झालेत. म्हणजे हॅट्रिक ऑन असणार आहे कुठेतरी. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर निश्चित गणेश दत्तेला या ठिकाणी 22च्या रूपात एक धाव खर्च करावी लागली. त्याच्यानंतर गणेश दत्तेला आपण बघतोय त्याच्या ओव्हर मध्ये धाबा येत नाही. हॅट्रिक जर घेतली तर NH फिशरीज यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. बरकत पाते यांच्याकडनं बशारत फिशरीज यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. डॉक्टर नियास पाते यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल. अनेक मान्यवर आहेत. 7 स्टार ग्रुप यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. स्ट्रायकरला बॅट्समॅन उच्च डावखुऱ्याचा खेळाडू आपण बघतोय बॅटिंग करण्याकरता. चेंडू चांगला बॅकफुटवर गेला. त्यामध्ये मात्र ऑन साईडला खेळला विजय पावले. लाजवाब लाजवाब लाजवाब. वेल 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 वेल. विजय पावले मैदानामध्ये हॅट्रिकचा कर्मी गेले. विजय पावलेनं काय कॅच पकडलाय. अफलातून कॅच. लाजवाब कॅच मैदानामध्ये. टाळ्या का वाजलेत आज. खास करून विजय पावलेनं अप्रतिम कॅच पकडलाय. नासिरभाई को त्यांच्याकडनं एकूण तब्बल या जेल करिता एकूण मला वाटते निश्चित हॅट्रिक देखील झाली आहे. हॅट्रिक या ठिकाणी मैदानामध्ये झाली आहे. आणि या कॅच करता आपण बघितलं विजय पावलेनं सर्वात अफलातून कॅच पकडलाय. आणि त्याच्याकरता नासिरभाई को त्यांच्याकडनं तब्बल 2000 रुपये. जर कॅच आवडलाय गोलंदाजी आवडली आहे क्षेत्रक्षण आवडलाय. टाळ्यांची गदर करा मला ऐकायचं. टाळ्यांचा आवाज मला ऐकायचा आहे. एकूण विचार केला तर या ओव्हर मध्ये 5 गडी बाद झाले. एक रनआउटचा विकेट देखील मिळाला. आणि तिरुपती साबर्डेकडनं संघाकडनं गणेश दत्तेनं या ठिकाणी आपण बघितलं तर हॅट्रिक देखील घेतलं. यास आपण बघितलं तर खास करून
निश्चित मॅडन चटन देखील हातला 2200 रुपयात धाव आली होती फक्त आणि फक्त एक, आणि मॅडन चटक हातला आणि महिनोबाई दकले यांच्याकडनं आपण निश्चित विजय पावले याच्याकरता 500 रुपये, आणि महेर 11 टेम्पल यांच्याकडे 200 रुपये, 700 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि अदनजी दलवे इंटरनॅशनल मध्ये कॅच बघायला मिळतात. विजय पावलेनं मुरादपूरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये काय झेल पकडलाय. आपण रिप्ले वरती देखील जाणार आहोत. गणेश दत्ते गोलंदाजी करतोय. बॅट्समॅन डावकुरात बॅट्समॅन काय फटका खेळला, आणि खास करून आपण जर बघितलं तर सीमारेषेवरती विजय पावले पहिले काताने चेंडूला रोखला, त्याच्यानंतर खास करून आतमध्ये चेंडू आणला आणि काय झेल पकडलाय. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय बॅट्समॅन डावकुरात फलंदाज काय फटका खेळला, चेंडू आकाशाकडे गेला, विजय पावलेने स्वतःचा बॅलन्स राखला, चेंडू आतमध्ये आणला आणि त्याच्यानंतर आतलातून झेल. जे झेल आपण इंटरनॅशनल मध्ये बघतो. खास निश्चित स्टेडियम मध्ये टाळ्या वाजतात, तसे टाळ्या या ठिकाणी वाजल्या. खास करून इंग्लंडचे जो प्रेक्षक असतात ते खास करून टाळ्या वाजवतात, आणि आज देखील चिपळूणकरचे जे दर्दी प्रेक्षक आहेत त्यांना टाळ्या वाजवलेत. काय टाळ्याचा गजर झाला. टाळ्या कधी वाजतात, तुम्ही चांगलं कार्य करता तेव्हा टाळ्या वाजतात. विजय पावलेनं जो झेल पकडला त्याच्याकरता निश्चित नासिरभाई कोट याच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. आणि खास करून हॅट्रिक करता बरकतभाई पातेकडनं 500 रुपये असतील, नजीरभाई हमदुलीकडनं 500 रुपये असतील, डॉक्टर नियाज पाते यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धाबा झालं ते कोण स्कोर कार्डवरती 53-54 धाबा तिरुपती सावरकर सेट करायचे आहेत. जिंकण्याकरता एकूण तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय विजय पावलेनं 2 षटक घातलेले. 2 षटकेमध्ये 25 धावा, 1 गडी बाद त्याने केलं. भूषण गोलेला तुम्ही बघितलं 2 षटक 9 धावा, 1 गडी बाद. अफलातून गोलंदाजी अक्षय तावडेला तुम्ही बघितलं 1 षटक 17 धावा, थोडंसं मागणं ठरलं. त्या ओव्हरमध्ये विकेट नाही मिळाली. गणेश दत्ते ज्यांना 1 ओव्हर निश्चित आपण जर बघितलं तर एकूण 4 गडी बाद केले आणि 22 रुपये धाव होते, म्हणजे तो ओव्हर मॅडन ओव्हर राहिला आणि इतिहास घडवला त्या गोलंदाजांना. तिरुपती सावर्डेकडनं खेळतोय आज दाखल झाला आणि अधिराज या लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये राहिला. यस, ज्यानं मॅडन ओव्हर षटक हातरलाय त्याच्यानंतर हॅट्रिक घेतली एका ओव्हर मध्ये. हे रेकॉर्ड मैदानामध्ये झालंय. तिरुपती सावर्डेचं आपण बघितलं तर गणेश दत्ते ज्यानं 1 षटक हातरलं एका षटकामध्ये. खास करून काय गोलंदाजी केली. मॅडन षटक हातरला पहिल्या चेंडूवरती 22 रुपयात धाव आली होती, परंतु त्याच्यानंतर त्याच्या ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवरती विकेट 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 आणि विकेट, म्हणजे अर्थातच डब्ल्यू 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 ही साईट त्यानं बनवली आणि काय गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी. पहिले साईट डब्ल्यू डब्ल्यू संतोष नाणेकरनं काढली. आज मुरादपूरमध्ये खास करून जी साईट बनवली ते गणेश दत्ते राहिला तिरुपती सावर्डे संघाकडनं. त्याला देखील आठवणीत राहील. खास करून त्यानं काय गोलंदाजी केली आहे, विसरणार नाही कधी, कारण ही स्पर्धा देखील खूप मोठी आहे. प्रेक्षक टाळ्यांचा हकदार तो ठरला, पारितोषिकांचा हकदार ठरला, कारण शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. नजीरभाई हमदुले NH फिशरीज यांच्याकडनं 500 रुपये, डॉक्टर नियाज पाते यांच्याकडनं 500 रुपये आणि बर्तप्पा पाते यांच्याकडनं 500 रुपये. निश्चित आपण जाणार आहोत. सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातो. मैदानामध्ये पहिला चेंडूवरती पहिला धक्का प्रथमेश पवारला माघारी परताना लागतोय. खूप चांगला चेंडू, कानो के कान सुलतान खानचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बाहेर पाठवला. पहिला चेंडू तो ब्रेक थ्रू, असं साबलेचा खूप चांगला चेंडू. व्यासपीठावरती ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, सन्मान्य आदरणीय पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमच्या सर्वांच लाडकं नेतृत्व आपण बघतोय. या मंचावरती ज्यांचं आगमन झालंय, सन्मान्य आदरणीय गणेशजी शिंदे साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. स्पोर्ट्स कमिटीचे अर्थातच उपाध्यक्ष गुलजारबा पाते आणि सेक्रेटरी इम्तियाजभाई कडू यांना विनंती आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत गणेश शिंदे साहेब जोडलेले आहेत, त्यांचा सन्मान आजच्या या कार्यक्रमामध्ये केला जात आहे. जिंकण्याकरता 54 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये आहे. पहिल्या चेंडूत विकेट पडली आहे. मॅच मध्ये आपण मंचावरती थेट जाणार आहोत. मंचावरती सन्मान या ठिकाणी केले जात आहे.
सन्माननीय आदरणीय पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे गणेशजी शिंदे साहेब जोडलेले आहेत. आपण त्यांना बघतोय. गणेश शिंदे साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ला, त्यानंतर स्पोर्ट्स कमिटी मुरादपूर यांच्या वतीनं, त्यानंतर आपण ज्यांचा सन्मान करतोय, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक जान म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि एक लाडकं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती जोडलेलं आहे आणि खास करून कार्यसम्राट आमदार शेखर सर निकम साहेबांबरोबर आपण त्यांना बघितलंय. ते खास करून आज या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. ते जमीरभाई मुल्लाजी साहेबांचा सन्मान या मुरादपूर स्पोर्ट कमिटीच्या वतीनं आणि त्याचबरोबर आयोजकांच्या वतीनं जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ल्याच्या वतीनं सन्मान केलं जात आहे. विनंती असेल इम्तियाजभाई कडू स्पोर्ट्स कमिटीचे अर्थातच सेक्रेटरी आणि त्याचबरोबर कैफ याला विनंती, आपल्या शुभस्ते आपण जमीरभाई मुल्लाजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक धडाडीचं नेतृत्व, त्याचबरोबर कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम साहेबांचे या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांच्या बरोबर असणारे सातत्याने आपण त्यांना कार्य करताना बघितलंय. ते जमीरभाई मुल्लाजी या मंचावरती आहेत, त्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्याचबरोबर आपण बघतो व्यासपीठावरती खास करून ज्यांचं आगमन झालेलं आहे, विद्यमान नगरसेविका चिपळूण नगर परिषदची अर्थातच संजीवनी मॅडम शिकवण, महिला असताना या वार्डातलं अधिराज गाजवलं, त्या मॅडमचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मॅडमना विनंती आहे, संजीवनी मॅडम शिकवण विद्यमान नगरसेविका, त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. अजून एक विकेट मैदानामध्ये पडले, समीर जो सॅम नावाने ओळखला जातोय, त्याला देखील माघारी परतावा लागतोय. धक्का क्रमांक सुलतान आपण बघतोय, त्यानं 0 धावांवरती 2 गडी बाद केले. काय गोलंदाजी करतोय आणि त्याला कास खानोचे खान म्हणून म्हटलं जात आहे. सुलतान खान, मॅन फ्रॉम उल्हासनगर, आज दाखल झालाय व्यासपीठावरती. आपण बघतोय खास करून सन्मान या ठिकाणी केलं जाईल. संजीवनी मॅडम शिकवण, महिला असताना देखील या परिसरातलं एक अतिराज गाजवलंय, एक भवितत्व गाजवलंय, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती विद्यमान नगरसेविका संजीवनी मॅडम शिगवान यांचा सन्मान करण्याकरता खालिद पाते जॉईंट सेक्रेटरी आणि त्याचबरोबर सेक्रेटरी अर्थातच आपण बघितलं जॉईंट सेक्रेटरी आणि त्याचबरोबर खजिनदार मुबीन बाईक यांच्या शुभस्ते सन्मान होतोय. स्पोर्ट्स कमिटीचे 2 लाडके व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या शुभस्ते संजीवनी मॅडम शिगवान, नगरसेविका विद्यमान चिपळूण नगर परिषदचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मैदानामध्ये काय घडलंय ते देखील बात महत्वाचं आहे. 0 धावांवरती सुलतान खाननं 2 गडी बाद केलेले आहेत. धाबा कमी बनवायच्या, जास्त धाबा बनवायच्या नाहीत, परंतु सुलताननं काय सुरुवात केली आहे, आपल्यातून सुरुवात सुलतानच्या माध्यमात. काय नाही नाही, काय टप्पा आहे, काय गोलंदाजी आहे. मैदानामध्ये भन्नाट वेगचा वापर केला जातोय. गोलंदाज सुलतानला आपण बघतोय, एका बाजूला भूषण आहे, भूषण चाच पडतोय. 5वा चेंडू डॉट एकूण विचार केला तर वाईट बॉल आलाय. धाबा खर्च करावे लागले. मिस्टर एक्स्ट्राना धावसंख्येला या ठिकाणी आकार दिला जात आहे. खाता उघडलं गेलं आहे तिरुपती साबर्डे संघात मिस्टर एक्स्ट्राना. चेंडू चांगला, यावेळी मात्र एक मध्ये चेंडू हवेमध्ये गेला, हसत साबले चेंडू खाली येतोय आणि यावेळी मात्र पहिल्या इनिंग मध्ये जी चूक दत्तूने केली होती ती चूक असंच साबले मैदानामध्ये करतोय. झेल सोडलं जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये असं साबलेच्या माध्यमातून झेल सोडला जातो. एक साधा सोपा झेल मैदानामध्ये सुटलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, थोडेसे पुढे गेले होते पण त्यांच्यापासून हाताला चेंडू लागला आणि तदनंतर चेंडू खाली पडलाय. परंतु यावेळी मात्र जेल जर झाला असता तर सुलतानच्या ओव्हर मध्ये अजून एक धक्का मिळाला असता. 2 धाबा घेतले, संघाची स्थिती आपण बघतोय कोण 3 धाबांवरती. मंचावरती जाणार आहोत आपण, अजून एक सन्मान घेतोय. सन्माननीय आदरणीय शमशुद्दीन भाई अरकाटे साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत. शमशुद्दीन भाई अरकाटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी निश्चित आपण थोडस या ठिकाणी सन्मान ज्यांचा घेतोय त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय व्यासपीठावरती त्याच्या आधी आपण सन्मान ज्यांचा घेतोय तर सन्माननीय आदरणीय खास करून निश्चित ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय
जमातुल मुस्लिमीन दादर मोहल्ल्याचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय शमशुद्दीन भाई सनगे साहेबांचा आपण सन्मान मंचावरती करणार आहोत. विनंती आहे स्पोर्ट्स कमिटी मुरादपूर आपण त्यांचा सन्मान शमशुद्दीन भाई सनगे साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. त्यानंतर सन्मान्य आदरणीय संजयजी शिगवण साहेब जोडलेले आहेत, त्यांचा सन्मान या मंचावरती केलं जाणार आहे. मैदानामध्ये पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकामध्ये धाबा झाले ते 3 धाबा, 2 गडी बाद केले. सुलतान खान खानोके खान ज्याला म्हटलं जातं आणि खान मध्ये अर्थात त्याचं नाव अव्वल दर्जावरती काय गोलंदाजी केली, काय बहारामध्ये आलाय सुलतान खान. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. जिंकण्याकरिता 54 बनवायचे असं वाटतो, सोपं लक्ष आहे. प्रथमेश पवारचा स्टार्ट चांगला असेल परंतु त्याला माघारी पाठवला आणि त्याच्यानंतर जो सॅम होता डावकराचा तो देखील माघारी गेलाय. बॅट्समॅन सौरभ आपण बघतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भूषण गोळे आपण बघतोय मैदानामध्ये. जिंकण्याकरता कोण तुम्हाला बनवायचे या मॅच मध्ये 54 3 धाबा झालेत पहिल्या ओव्हर मध्ये. सुलतान खान पहिल्या षटक पॉवर प्लेचं काय हातललाय. अफलातून गोलंदाजी, अकुट टप्प्याची गोलंदाजी निश्चित संयम त्या ओव्हर मध्ये बघायला मिळाला. खूप चांगली लाईन, खूप चांगला टप्पा. पहिलाच चेंडू आपण बघतोय निश्चित टप्पा पण थोडस उचली घेणार चेंडू, थोडस वळण घेणारा चेंडू, पंचाचा सिग्नल चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला, शरीरवरती चेंडू लागला आणि पंचाचा सिग्नल लेग बाईचा देखील आलाय. संघाची स्थिती एकूण 4 धाबांवरती. जिंकण्याकरता 50 धाबा तुम्हाला अजूनही बनवायचे आहेत. 29 चेंडू तुमच्याकडे आहेत या मॅच मध्ये. तुम्हाला मॅच सेट करायचा आहे, तिरुपती सावर्डेला मॅचला जिंकायचं आहे. 29 चेंडू 50 धाबा. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जो संघ क्षेत्ररक्षण करतोय तो खास करून रुद्र स्पोर्ट्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय, ज्यानं 53 धाबा बनवल्या आहेत. 54 धाबांचा मान. प्रीतम बारी तयार. चेंडू या मेरे मात्र खूप चांगला चेंडू आहे. टेकला चेंडूला खेळून काढला भूषण गोलेच्या बॅट मध्ये. खूप चांगला फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू पंचाचं सिग्नल 4 धाबा. सन्मान केलं जाणार आहे. नुकतेच जुडलेले सन्मान्य आदरणीय संजयजी शिगवण साहेब यांचं सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. संजयजी शिगवण साहेबांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. विनंती असेल स्पोर्ट्स कमिटीचे अर्थात सेक्रेटरी साहेब इम्तियाजबाई कडू साहेबांना विनंती आहे, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खास करून जर बघितलं तर ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, खास करून या स्पर्धेमध्ये कोकणातली परंपरा, कोकणातलं वारसा या ठिकाणी जपलं जात आहे. कोकणातली परंपरा, कोकणातली संस्कृती, कोकणातला वारसा जपण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. मंचावरती ज्यांचा सन्मान होतोय ते संजयजी शिगवण. सन्मान जे करतायत गुलजार पाटे आणि इम्तियाज कडू यांना आपण बघतोय. स्कोर कार्ड वरती धावा 9 धावा. प्रीतम बारीला पण बघतोय गोलंदाजी करतोय. आमच्या बरोबर निश्चित कॉम्बॉक्स मध्ये इब्राहिम भाई देखील जोडले जातील. इब्राहिम भाई आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला चेंडू आहे यामध्ये मात्र फटका फसला. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुमित टेकले येतोय. खूप चांगला झेल पकडला जातोय. बॅट्समॅन सौरभची खेळी संपुष्टात येते. मैदानामध्ये धक्का क्रमांक 3 दिला गेला. 9 धावांवरती या ठिकाणी 3रा धक्का, 3रा ब्रेक थ्रू. अजून एक सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. व्यासपीठावरती ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सन्मान्य आदरणीय फिरोजभाई ममदुले साहेबांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आयोजकांना विनंती आहे, स्पोर्ट्स कमिटीला विनंती आहे, आपण त्यांचा सन्मान करा. सन्मान्य आदरणीय फिरोजभाई ममदुले साहेब यांचा सन्मान, सन्मान चिन्ह देऊन, पुष्पगुच्छ देऊन आठवणी राहावं या स्पर्धेतली, म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. फिरोजभाई ममदुले साहेबांचा सन्मान मंचावरती होतोय. प्रतिमेचे शॉल, सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मुबीन आणि त्याचबरोबर कैफ यांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जात आहे. पहिल्या सेमीफायनलचा मॅच मैदानामध्ये तुम्ही बघताय. चेंडू चांगला, फटका चांगला, का कोणाच्या दिशेने चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत जेडीनं काय झेल पकडला. कमी उंची आहे परंतु मैदानामध्ये त्याचा क्लास त्यानं दाखवलाय. सुंदर झेल पकडला जातोय. मैदानातला सेलिब्रेशन दाखवतोय की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मोठा खेळाडू मैदानात बाहेर जातोय. भूषण गोळेला बॅक टू पविण्यात परत बघतोय. धक्का क्रमांक 14. एकूण 9 धाबांवरती संघ अडचणीत आहे तिरुपती सावर्डा या मॅच मध्ये.
ज्योतीला आपण बघतोय खूप चांगलं काम. जयदीप आपण बघतोय जयदीपनं काय झेल पकडलाय मैदानामध्ये. कमी उंचीचा खेळाडू आहे परंतु क्रिकेटमध्ये निश्चित उंची कधी बघितली जात नाही. तुमचा क्लास बघितला जातोय, तुमचा खेळ बघितला जातोय आणि तुमच्याकडे जी क्षमता आहे, तुमच्याकडे जी टॅलेंट आहे ती क्रिकेटमध्ये बघितली जाते. 54 धावांचा बाटला काय संघाची स्थिती एकूण 9 धावांवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमेश पवार 0 धावांवरती, समीर 0 धावांवरती, सौरभ 0 धावांवरती बाद झाला आणि त्याच्यानंतर भूषण गोले जो चांगली बॅटिंग करतोय, एक चौकार त्यांना लागवला होता, त्याची 7 धावांची किडी संपुष्टात आली आहे. पुढील सन्मान आपण करतोय, सन्मान्य आदरणीय आपण बघतोय त्यांचा सन्मान मंचावरती केलं जाणार आहे. नॅशनल फुटवेअरचे अर्थातच मालक मुझम्मिल भाई मेमन यांचं आगमन झालंय. त्यांचा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. सन्मान्य आदरणीय मुझम्मिल भाई मेमन या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचा सन्मान मंचावरती स्पोर्ट्स कमिटीच्या वतीनं आपण करणार आहोत. आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती करतोय. सन्माननीय आदरणीय मुझम्मिल भाई मेमन यांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपला सन्मान या ठिकाणी केलं जाईल. खास करून फार महत्वाचा सन्मान या ठिकाणी होतोय. मुझम्मिल भाई मेमन यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं नॅशनल फुटवेअरचे मालक देखील आज वेळेच वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रेक्षक वर्ग मी बघतोय सीमारेषेवरती खूप संख्येनं जोडलेले आहेत. त्यांचं मनापासून अधिक स्वागत आहे कारण आज चिपळूणकरांकरिता सुट्टीचा दिवस आहे आणि मोठा मॅच बघायला मिळतोय. निश्चित दत्तू आलाय. दत्तू खूप फॉर्म मध्ये आहे. बघूया या मॅच मध्ये काय करणार. पहिल्या चेंडूत निश्चित हलक्या हाताने खेळला. जेडीनं चेंडूला गॅदर केलं, फेक केलं, तोपर्यंत एक धाव मिळते आणि एका धावानं 2 षटकाचं केन निश्चित या ठिकाणी समाप्त झालं आहे. 2 षटक संपले. 2 षटकामध्ये 10 धावा. पहिलं षटक सुलतान खान ज्यानं 3 धावा दिल्या, 2 गडी बाद केले आणि प्रीतम बारीला आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि त्यानं 2 गडी बाद केले. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावांचा विचार केला तर 10 धावा तुमच्या स्कोर कार्ड वरती आहेत. खूप चांगला मॅच, खूप चांगला बॅटल मैदानामध्ये बघायला मिळतोय. पुढील सन्मान मंचावरती केलं जाईल. सन्मान्य आदरणीय अरुण शेठ कदम साहेब यांचा सन्मान मंचावरती केलं जात आहे. अजून एक लाडकं व्यक्तिमत्व आजच्या ग्रँड फिनालच्या दिवशी जोडले जात आहेत. ही स्पर्धा आपण बघितलं तर शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली गेलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यावरती अनेक मान्यवरांचा सन्मान या मंचावरती केलं जात आहे. सन्मान्य आदरणीय अरुण शेठ कदम या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. बिलाल कडू यांना विनंती आहे आणि सन्माननीय आदरणीय कैफ हमदुले यांना विनंती आहे आपल्या शुभस्ते आपण सन्माननीय आदरणीय अरुणजी कदम साहेब मंचावरती आहे त्यांचा सन्मान करायचा आहे. 10 धावा झाले तुम्हाला जिंकण्याकरता. अजूनही 24 चेंडू 44 धावा म्हणजे 11च्या सरसनं अजूनही मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. मी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये स्टुडिओ मध्ये बघतोय आमची टेक्निकल टीम खूप चांगलं कार्य करते. त्यांचं खूप मनापासून आभारी आहोत. खूप चांगला वर्क त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. त्यांचं निश्चित मनापासून आभारी आहोत. www.tenniscricket.in. चेंडू चांगला टप्पा पडला तर उस्ती घेणार. चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर पंच सर आदन दलवी वाईट बॉलचा सिग्नल करतायत. मिस्टर एक्सनं तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. सुलतान खान मॅन फ्रॉम उल्हासनगर, खानाचे खान ज्यांना म्हटलं जातं आणि गोलंदाजी मार्कवर आलाय. आमच्या बरोबर निश्चित जो चांगलं कार्य करतात त्यांची देखील चर्चा आपण करणार आहोत. चेंडू चांगला यावेळी मात्र बघूया मोठा फटका खेळला परंतु फटका फसला. लवंग क्षेत्ररक्षक आहेत. कुठली चूक होत नाही आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल पकडताय आणि प्रीतम बारीच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. या षटकामध्ये देखील सुलतानला यश मिळत आहे. फलंदाज बाद होणार आहे. दत्तू जो खूप चांगली बॅटिंग करणारा खेळाडू होता या स्पर्धेमध्ये त्याला माघारी परतावं लागतंय. 54 धावांचा पाठलाग करत आहे. तुम्ही धाबा बनवले ते कोण 11 धाबा, गडी बाद झाले ते 5. खराब सुरुवात तिरुपती सावर्डे संघाची आपण बघतोय. रुद्र स्पोर्ट्स चिपळूण संघाच्या विरोधात पहिले 6 षटकामध्ये 53 धाबा झाल्या, 54 धाबांचा आव्हान. परंतु या मॅच मध्ये पाठलाग करत असताना, उत्तर देत असताना कुठेतरी अडचणी सापडलेत. 5 गडी बाद झाले. 7व्या नंबरवरती बॅटिंग करण्याकरता आपण बघतोय विजय पावले असतील आणि 5व्या क्रमांकावरती जो बॅट्समॅन आलाय त्याला देखील खातं उघडायचंय. तो फरदीन काझीला आपण बघतोय. यंगस्टर एका बाजूला अनुभवी खेळाडू आहे. त्याला निश्चित मैदानामध्ये पार्टनरशिप करावी लागेल. तर पार्टनरशिप झाली तर या मॅच मध्ये निश्चित बरेच काही घडू शकतंय. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे.
जिंकण्याकरता एकूण तुम्हाला 54 धावा बनवायचे आहेत. सुलतान तयार. चेंडू चांगला घ्यावर कट केला. चेंडूला मागच्या दिशेने चेंडू जातोय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सुमित ढेकले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून एखादा आपण संघाची स्थिती आपण बघितली. डावातल्या तिसऱ्या षटकामध्ये 5 गडी बाद तिरुपती सावर्डा 12 धावांमध्ये खूप चांगलं मॅच मैदानामध्ये आहे. पहिले 2 षटकाचा विचार केला धावा आल्या नाही. पॉवर प्ले मध्ये फक्त 10 धावा. विकेट जास्त गमावलेत. एका बाजूला विजय पावले, दुसऱ्या बाजूला फरदीन काझी आपण बघतोय. चेंडू चांगला हलक्या हाताने यामध्ये मात्र संयम दाखवला. खूप चांगला फटका डीप बॅकआउट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतं. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीच्या क्रिकेटची गरज मैदानामध्ये आहे. वेट अँड वॉच क्रिकेटची गरज आहे. तुला मला संयम दाखवावा लागणार आहे. तुम्हाला मैदानामध्ये थांबायचं आहे. तुम्हाला पार्टनरशिप करायची आहे आणि पार्टनरशिप बीट झाली तर या मॅचला तुम्ही बनवू शकता. ज्या पद्धतीने धक्के दिले जात आहेत निश्चित विकेट पडतायत. ते विकेट थांबवणं फार गरजेचं आहे. पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही विकेट गमावले आहेत. चेंडू चांगला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यामध्ये मात्र फटका तेवढा चांगला नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये असं साबलेला आपण बघतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सुलतान, त्यानं खूप प्रभावित केलंय. धावसंख्या आपण बघतोय एकूण 15 धावा. षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 3 चालू आहे. सुलतान खान वैयक्तिक दुसरं संघाकडं 3रं षटक या मॅच मध्ये आदळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. चेंडू चांगला हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला कट केलं. चेंडू गलीच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो. पहिला धाव घेतली. दुसरा धावा करते येणार फैदरीन कासीचा कॉल आहे. धावा पूर्ण केल्या जातील 2 आणि संघाची स्थिती आपण बघतोय स्कोर कार्ड वरती एकूण 17 धावांवरती. खूप चांगला बॅटल तुम्हाला बघायला मिळतो. खूप चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळते. आजचा ग्रँड फिनालचा दिवस, शेवटचा दिवस, महासंग्राम रणसंग्राम 2022 ची ही अभिमान स्वाभिमान दर्शवणारी स्पर्धा आपण बघतोय. आणि विजय पावले ज्याने सर्वात दर्जेदार झेल आजच्या दिवसातला पकडला, कॅच ऑफ द डे पकडला आणि तो बॅटिंग मार्कर आहे. चेंडू चांगला यावेळी मात्र निश्चित खोदून काढलाय. समोरच्या दिशेने चेंडू जातोय. बघूया पंतचा सिग्नल मला वाटतं एकच धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि प्रमाणे खूप चांगला क्षेत्ररक्षण, खूप चांगली फेक, परंतु एका धावानं दरम्यान संघाची स्थिती आपण बघतोय 18 धावांवरती. 3 षटकाचा केस संपलाय. 3 षटकामध्ये 18 धावा झाले. 54 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता 18 चेंडू मध्ये 18 तुम्ही बनवले आणि जिंकण्याकरता या 18 चेंडू मध्ये तुम्हाला 36 धावा बनवावे लागतील, मोजावे लागणार आहेत. मैदानामध्ये तुम्ही मॅच खूप चांगला बघताय. एका बाजूला रुद्र स्पोर्टचा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतो, ज्यानं प्रथम बॅटिंग केली. 36 चेंडू मध्ये एकूण 53 धाबा बनवल्या. 54 धाबांचा आव्हान सेट केलाय. डीजेच्या समोर जो प्रेक्षक आहे त्यांना सरळ बाजूला व्हा प्लीज. 18 चेंडू 36 धाबांची गरज आहे. खूप चांगला बॅटल, खूप चांगला टास्क मैदानामध्ये आहे. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत. मैदान के अंदर टास्क बना हुआ है. 18 गेंद में 18 बने 5 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर साझेदारी है. मैदान के अंदर एक बार फिर पार्टनरशिप बन रही है फरदीन काजी और विजय पावनी के बीच में. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कम उम्र के खिलाड़ी है. छोटा पैकेज बड़ा धमाका है. जेडी को आप देख रहे हैं, जयदीप जिनका नाम है जेडी के नाम से जाने जाते हैं. लेफ्ट हैंडेड गेंदबाज है. कुबू गेंदबाज है, बहुत अच्छी गेंदबाजी करना जानते हैं. गेंदबाजी करने के लिए तैयार रहेंगे. 18 गेंदों के अंदर 18 बनेंगे. 18 गेंदे अब जीतने के लिए 36 रनों की जरूरत है. माहौल देखिए क्या बना हुआ है. कच्चा कच बना हुआ मैदान है. एक आधा ओवर बैट्समैन के लिए अच्छा था गए, मैच में वापसी गए. अब तक तो गेंदबाजों का भूलभाल आ गए. ये एक बार फिर लाजवाब है, लाजवाब है. आगे की तरफ कर रहे हैं. यॉर्कर ने इनकी करने की कोशिश है. वाइट लाइन वर्क रखने की कोशिश है. खुलकर खेलने का मौका फरदीन काजी को नहीं दिया जा रहा है. तिरुपति सावर्डे की परेशानी को इस मैच के अंदर बढ़ाया जा रहा है. क्या कमाल की गेंद. मैंने पहले कहा है ये छोटा पैकेज है, बड़ा धमाका है. सुल्तान खान ने 2 ओवर की बात की जो तो कुल मिलाकर 11 रन उनके ओवर के अंदर और 3 विकेट इन्होंने चटकाए हैं. ऑफ टाइम की एक बार फिर देखते हैं. टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ जाते हुए अंपायर एक्सरसाइज करते हुए नजर आए. अंपायर ने व्हाइट बॉल का सिग्नल दिया. टप्पा खाने के बाद ज्यादा बाहर की तरफ निकले. गेंदबाज एक बार फिर क्रीज की गहराई का इस्तेमाल ज्यादा कर रहे हैं, ज्यादा बाहर की तरफ जा रहे हैं. रन संख्या कुल मिलाकर अब जाकर अब स्कोर कार्ड के ऊपर 19 रन जीतने के लिए कुल मिलाकर 54 बनाने गए. 17 गेंदें बची है, 35 रन की जरूरत है. अच्छा मुकाबला चल रहा है. गेंदबाज तैयार अपने बॉलिंग वहां पर अच्छी है, लाजवाब है. बेमिसाल स्ट्रोक है, कमाल का स्ट्रोक आता हुआ खिलाड़ी है. खिलाड़ी बन के
बाय अब्दुल्ला की तरफ से फरदीन काजी के लिए इस शॉट के लिए 500 की नामात अब्बा। मैंने पहले कहा एकादा ओवर अच्छा करता है बैट्समैन वापसी कर सकते हैं, एक छक्के की जरूरत है, एक चौके की जरूरत है। और फरदीन काजी मैदान के अंदर मेला लूट रहे हैं, चिपलून का मेला चल रहा है। फरदीन काजी का स्ट्रोक कमाल का है, दर्शक तक लगा कर देख रहे। मैंने पहले कहा था, आने के साथ कहा था यंगस्टर में ये बड़ा नाम है। अच्छी एक बार फिर उड़ा आसमान की तरफ, तालियां बजती हुई, ताली बजाने का मौका है, ये कॉर्नर के बाहर है, लाजवाब स्ट्रोक है, तालियां बजती रहनी चाहिए। गोइंग गोइंग ऑन, एक बार फिर 500 का इनाम इरफान अब्दुल्ला की तरफ से आता हुआ। एक तरफ एक बार फिर देखिए बाहर जो दर्शक है उनका इंजन गर्म है, फरदीन काजी का इंजन गर्म होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर तीसरा चौथा ओवर जारी है, 31 रन। अच्छा मुकाबला चलता हुआ, रन संख्या कुल मिलाकर 31। दो गेंदों में दो छक्के आए, बैक टू बैक दो गेंदों में दो छक्के लगाने का काम फरदीन काजी द्वारा। 31 31 रन इस मैच के अंदर बने गए। चौथा का पीछा करना है, चौथा ओवर चल रहा है। सुल्तान यही समझा रहे हैं जेडी को अब जाकर वापसी की जरूरत है, और बल्लेबाजों ने अब जाकर वापसी की है। स्ट्राइक पर बैट्समैन फरदीन काजी आने के साथ मैंने कहा था कि यह खिलाड़ी यंगस्टर में बहुत बड़े खिलाड़ी है। फील्डिंग देखिए, थर्ड मैन का खिलाड़ी अंदर, शॉर्ट फाइंडिंग का खिलाड़ी अंदर, मिड ऑन पर एक खिलाड़ी है, बाकी सभी खिलाड़ी बॉर्डर लाइन पर हैं। लाजवाब है, एक बार फिर खेलते हुए सामने की तरफ खिलाड़ी है, और इन्होंने बहुत अच्छा कैच काटा है। हनीफ रुमाने के हाथों में गेंद जाते हुए ये गैप ढूंढना चाहते थे, गैप नहीं हाथ में जाते हुए हनीफ रुमाने वहां पर खड़े थे, विकेट का बंदी कटने बना के गॉड। फरदीन काजी बैक टू पवेलियन, छक्का छक्का लगता हुआ। हनीफ हनीफ रुमाने के इस कैच के लिए एक बार फिर देखिए नासिर भाई कोत इनकी तरफ से 500 की जमाता बा। फरदीन काजी के लिए कुल मिलाकर दो गेंदों में दो छक्के के लिए इरफान अब्दुल्ला इनकी तरफ से भी प्राइज है। प्रदीप काफी 7 गेंदों में 16 बनाकर डगआउट के अंदर लौटे हैं। अच्छा मुकाबला मैदान के अंदर जारी है। डीजेच्या समोर जो प्रेक्षक आहे त्याला विनंती प्लीज साईड लावा, आवाज आमचा आवाज आम्हालाच परत देतोय। अच्छा मुकाबला मैदान के अंदर देखने के मिलता, गेंदबाज बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, जेडी को आप देख रहे हैं, मगर इनके खिलाफ हल्ला बोला गया है। कुल मिलाकर एक बार फिर बात की जाए तो पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद वाइड, तीसरी गेंद पर छक्का। मैदान के अंदर जेडी तैयार, टप्पा काटने के बाद एक बार फिर देखिए ऑफ टर्म के बाहर निकले अंपायर हमारी तरफ जुड़ते हुए। व्हाइट बॉल का सिग्नल, रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 32 रनों पर 32। विकेट के बाद के जब कुल मिलाकर छठा विकेट गिरा 31 रनों पर। मैदान के बीच में एक बार फिर विजय पावले और फरदीन काजी इनके बीच में साझेदारी देखने को मिली थी। अब जाकर अक्षय तावड़ी खड़े गए स्ट्राइक इन पर। अच्छी है, बहुत अच्छे के साथ खेलते हुए खिलाड़ी है, एक का कवर पर लपक लिया, कोई गलती नहीं करने वाली है। ऐसे कैच पकड़े नहीं जाते गए, चिपक जाते लपकने पड़ते गए, विकेट का बंद करता हुआ अक्षय तावड़े जो कमाल के खिलाड़ी थे उनको बाहर भेजा गया। डीप एक्स्ट्रा कवर पर अरशद साबले थे, इन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के पर 7 विकेट के नुकसान पर 32 रन 32। ओवर की बात की जाए, ओवर नंबर कुल मिलाकर इस ओवर की कहानी आप देख रहे हैं। चौथा ओवर जारी है, जीतने के लिए 54 बनाने हैं। मैच बहुत अच्छा चल रहा है, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की मोह माया है। कभी इधर कभी उधर, थोड़ा इधर है थोड़ा उधर वाला मुकाबला मैदान के अंदर है। एक तरफ रुद्र स्पोर्ट चिपलून की टीम है, दूसरी तरफ तिरुपति साबरडे का आप देख रहे हैं। माहौल अच्छा बना हुआ है, दर्शक तक लगाकर देख रहे हैं। जीतने के लिए कुल मिलाकर 54 बनाने 32 आपने बनाए गए, अब जाकर 22 रनों की जरूरत है। चौथा ओवर मैदान के अंदर जारी है। गेंदों की बात की जाए इस ओवर की कुल मिलाकर 5 गेंदें मुझे लग रहा हो चुकी है, आखिरी गेंद बची भी है। 13 गेंदें 22 रनों की जरूरत है। 13 गेंदें 22 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान के अंदर कैप्टन संजय पांकले आते हुए। स्ट्राइक पर विजय पावले, विजय पावले जब तक मैदान पर गए तब तक टाइगर जिंदा है, मैच फिर ऑन है। अच्छा मुकाबला है, 2 छक्के फरदीन काजी ने लगाए, 7 गेंदों के अंदर 16 बनाकर टकआउट के अंदर लौटे गए। कॉम्बॉक्स एक बार फिर मुरादपुर एंड से गेंदबाज तैयार।
क्या ये गेंद अंदर की तरफ है बाहर की तरफ है? अंपायर का सिग्नल, व्हाइट बोर्ड का दबाव, मिस्टर एक स्टक आया है। बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर, सुंदर मुकाबला मैदान के अंदर देखने के लिए मिलता हुआ। गेंदबाज जेडी गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्ट हैंडेड गेंदबाज है, लेफ्ट ओवर विकेट बुरापुर टीम की तरफ से। ये भी गेंद खराब है या अच्छी है? बाहर की तरफ जा रही है व्हाइट बॉल। गेंदबाज दबाव के अंदर है, विपरीत परिस्थिति है। विपरीत परिस्थिति में कुछ लोग टूट जाते हैं, कुछ लोग बिखर कर आते हैं, कुछ लोग को निखरने का भी समय है, कुछ लोग को बिखरने का भी समय है, कीर्तिमान बनाने का भी समय है। इस मैच के अंदर हीरो बनने वाले भी मौका है, जीरो बनने वाला भी मौका है, शेर बनने वाला भी मौका है, ढेर बनने वाला भी मौका है। मैदान के अंदर एक बार फिर मौका आया है, मौका बार बार नहीं आते, और मौका है तो एक बार फिर चमकने का भी समय है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। अच्छी के बहुत अच्छी तरीके से रक्षात्मक ढंग के साथ खेलते हुए डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद जाते हुए एक रन चुराया गया। एक रन के साथ संतोष होना पड़ेगा। विजय पावने ने कहा एक से ज्यादा नहीं देना है। 4 ओवर का खेल समाप्त है। 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 25। 4 ओवर का खेल समाप्त है, 35 रन बने। कई मजा यह मुकाबला बहुत अच्छा है, सामने खाई है, छलांग लगाना है। एक बार फिर देखिए, घना अंधेरा है, चीर कर रास्ता बनाना है। एक तरफ तिरुपति साबरडे के 7 विकेट गिरे हैं। जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच में 19 की जरूरत है। 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 19 रन की जरूरत है। 12 चेंडू, एक छोटं ब्रेक, ब्रेक मध्ये गाणं घेणार आहोत आणि गाण्यानंतर मैदानाच्या दिशेने जाणार आहोत आणि त्याच्यानंतर टॉस का बॉल दुसऱ्या सेमीफायनलकडे एक गाण्याचा ब्रेक तुमच्या भेटीला येतोय. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का मुरादपुर के इस्तेमार में तहे दिल के साथ स्वागत करते हैं। रुद्र स्पोर्ट चिपलून की तरफ से गेंदबाज प्रीतम बारी आते हुए अपने से दूसरा टीम से 5वां ओवर। पहली गेंद एक बार फिर देखिए, गति परिवर्तन थे, फंसाने वाली गेंद थी। बल्लेबाज विजय पावने ज्यादा समझ नहीं पाए, खुलकर खेल नहीं पाए, पीछे की तरफ गेंद जाते हुए एक रन चुराने का मौका है। 11 गेंदों का फिर शेष है, 11 गेंदों के अंदर जीतने के लिए अब जाकर 8 रन की जरूरत है। क्या माहौल बना हुआ है, लगातार एक बार फिर दर्शक टक लगा कर देख रहे हैं। यूट्यूब पर भारी तादाद में दर्शक है, क्योंकि मैच अच्छा है। 11 गेंदे 8 रन की जरूरत है, पैसा वसूल मैच है। मुरादपुर का हर बंदा क्यों खुश है? क्योंकि एक बार फिर ये पैसा वसूल मैच है। पिछले साल का इतिहास अगर देखोगे, हर हर सिक्सर के लिए एक बार फिर इमरान भाई कोनकर इनकी तरफ से 1001 का नाम संजय पाकने सर के लिए रहेगा। बहुत अच्छा माहौल है, लाजवाब माहौल बना हुआ है। दर्शक भारी तादाद में देख रहे, एटीएम खुद चल कर आ गए, शेयर मार्केट ऑन है। मैदान के अंदर मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। रुद्र स्पोर्ट चिपलून बनाम तिरुपति सावरडा, इनके बीच में मुकाबला है। हमारे साथ ओमकार संसार भी जुड़ रहे हैं, ये भी हम हमारे साथ प्राइस ऑन करेंगे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग बार पर तैयार। प्रीतम बारे राइट अप ओवर करेंगे। अच्छी गेंद है, अंडा पे तो एक बार फिर कोशिश लाजवाब थी। मैदान के अंदर कोशिश करने वाले की कभी हार नहीं थी। सुमित ढेकने को आपने देखा, कैच की कोशिश की, और इनको पता है विकेट एक बार फिर कम है तो विकेट मिलेंगे तो बात बन सकती है। यस, हमारे साथ ओमकार संसारे जो तरी से बिलोंग करते हैं, हेमन होटल के ओनर है। और हेमन होटल और ओमकार हॉल के ओनर ओमकार संसारे, इनकी तरफ से बंधु पाकने के हर शिक्षक के लिए 5,000 का इनाम है। लाजवाब है, बहुत मिसाल है, आउटस्टैंडिंग है, बहुत खूबसूरती के साथ वाइट स्टोन के ऊपर से गेंद बॉटल के बाहर न सूरत देखते हैं न मूरत देखते हैं, ये टीम की जरूरत को समझते हैं।
भाग और अंपायर का सिग्नल देखते गए। अंपायर की तरफ एक बार उंगली ऊपर के रिकॉर्ड विकेट का पतंग 8वां झटका तिरुपति सामने को लगता हुआ इस मैच के अंदर गाड़ी का भी सुनहरा गॉल। पर आप देख रहे हैं रन संख्या 44 रन, बहुत अच्छा मुकाबला। 8 गेंदे 10 रन की जरूरत है। आपकी स्क्रीन के ऊपर आप देख सकते हो 8 गेंदे 10 रन, 8 विकेट गिरे हैं मैदान के अंदर। 8 विकेट गिरे तिरुपति साबरडे के। आने वाले मुकाबले का टॉस करने वाले हैं आरके अब्दुल कादर स्पोर्ट कॅप्टन चला प्लीज आणि महेर 11 टेम्पल एमसीसी महेर 11 आपल्याला विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्स मध्ये जायचं आहे त्या ठिकाणी टॉस केलं जाणार आहे। मैंने पहले कहा है क्रिकेट का खेल एक जंगल है तो जंगल का शेर कौन होने वाला है आज आज बच्चन ने बना है। स्ट्राइक एंड पर बैट्समैन की बात की जो तो विजय पाउडे, नॉन स्ट्राइक एंड पर गणेश दत्ते, गेंदबाजी करने के लिए प्रीतम बारी राइट बहुत तरीके अच्छी है। बड़ा शॉट खेलने की कोशिश, थोड़ा सा एक बार फिर देखिए गति परिवर्तन था, पढ़ने बात पढ़ नहीं पाई, समझ नहीं पाए, टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तान में ओमकार देसाई को आप देख रहे हैं विकेट कीपिंग कर रहे हैं। मैच में जो फासला है वो बढ़ाने की कोशिश चल रही है। गणेश नॉन स्ट्राइक पर गए, बहुत अच्छा माहौल चल रहा है। विजय पावले इस मैच के अंदर बहुत अच्छा खेल रहे हैं। 7 गेंदें 10 रन, अच्छी गेंद, बहुत सुंदर गेंद मैदान के अंदर अपील करते हुए एक बार फिर देखिए अंपायर के ऊपर दबाव बनाने की कोशिश गेंदबाज ने की है, विकेट कीपर ने की है। आपको विकेट चाहिए 4-5, एक बार फिर खिलाड़ी की अपील चाहिए और विजय पावले को यही रन चाहिए थी। इनको 1 रन चुना थी, इनका बल्ला बोल रहा है इनको स्ट्राइक अपने पास रखनी थी। रन संख्या 1 रन के साथ 45 रन 5 ओवर का खेल समाप्त है। जीतने के लिए 6 रनों की जरूरत है और 6 गेंदों का खेल बचा भाग है और 9 रनों की जरूरत है। 7 चेंडू 9 धावा। एका बाजूला मॅच खूप चांगला खेळत आहे ते रुद्र स्पोर्टचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आए हैं राइट ऑफ ओवर द विकेट स्ट्राइक पर विजय पावले। पहली गेंद बहुत आसमान की तरफ खेलने की कोशिश खिलाड़ी है मगर खिलाड़ी कुछ नहीं कर पाएंगे। टप्पा खाने के बाद गेंद बहुत के बाहर, खिलाड़ी काफी दूर थे, गेंद बहुत के बाहर जाने का समय आ रहा है। पहली गेंद पर बहुत अच्छा चौवा अक्षय घरत गेंदबाजी करने के लिए आए। अक्षय घरत के खिलाफ विजय पावले ने वायतीश नौका पर हानि प्रमाणे थे मगर रोक नहीं पाए। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के एक बार फिर सामने की तरफ से बाहर की तरफ गई है। खिलाड़ी वहां पर थे मगर खिलाड़ी कुछ नहीं कर पाए। बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर, 5 गेंदें और 5 छक्के की जरूरत है और लाजवाब है, रफ्तार अच्छे मगर अंपायर का सिग्नल हम देख रहे हैं वाइड बॉल। हनीफ रुमाने सामने की तरफ खड़े थे, वो गेंद को रोक नहीं पाए। अब जीतने के लिए तिरुपति साबरडा 8 विकेट के नुकसान पर रन संख्या कुल मिलाकर अब 51 रनों पर 50 रन माफ कीजिए। जीतने के लिए कुल मिलाकर 5 गेंदे 4 रनों की जरूरत है।
अच्छी है, एक बार फिर अपील करते हुए मैदान के अंदर अपील होती हुई स्ट्राइक अपील है मैदान के अंदर। विजय पावले एक बार फिर पीछे की तरफ देख रहे थे, आगे की तरफ गेंद आई है। जो बैकअप के खिलाड़ी थे वो देरी के साथ आए हैं। 2 रन मैदान के अंदर क्या चल रहा है किसी को पता नहीं, 2 रन मिलने वाले हैं। रुद्र स्पोर्ट्स के खिलाड़ी एक बार फिर क्या कर रहे हैं, तिरुपति सावर्डे के बल्लेबाज एक बार फिर इसमें चतुराई दिखाते हुए 2 रन मुकम्मल के रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 52 रनों पर पहुंच चुके हैं। गेंदों की बात की जाए तो कुल मिलाकर इस मैच के अंदर 4 गेंदों का गेंद बचा हुआ है, 2 रनों की जरूरत है। अच्छी गिरफ्त आप देख रहे हो, इस ओवर की कहानी आप देख रहे हैं। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद वाइड, तीसरी गेंद पर लेग बाई का सिग्नल आया, 2 रन मुकम्मल किए। तीसरी गेंद पर लेग बाई का सिग्नल आता हुआ, यानी अब तक 2 गेंदें भी है, इसके बीच की एक गेंद वाइड बॉल आई, 4 गेंदें, 2 रनों की जरूरत है। ये मैच एक बार फिर दोबारा नहीं मिलने वाला है, सभी खिलाड़ी करीब में जाते हुए। जबतुल मुस्लिमीन मुरादपुर के एक बार फिर देखिए उपाध्यक्ष फारूक भाई महमदुल्ला भी जुड़ गए हैं, इनका भी तहे दिल के साथ स्वागत। बहुत अच्छा माहौल मैच का एक बार फिर देखने के लिए मिलता हुआ। पहला सेमीफाइनल पैसा वसूल सेमीफाइनल का मैच, स्ट्राइक एंड पर विजय पावले, नॉन स्ट्राइक एंड पर अक्षिक एक बार फिर गणेश का आप देख रहे हैं। इस मैच को जीतने के लिए 4 गेंदे 2 रनों की जरूरत है। अक्षय घरत गेंदबाजी कर रहे हैं, सुल्तान खान आप देख रहे हैं बात कर रहे हैं अक्षय घरत के साथ। अच्छा माहौल है, अच्छा मुकाबला है, मुरादपुर का त्योहार आप देख रहे हैं, 2022 की कहानी आपको सुना रहे हैं। विजय पावले इस मैच के अंदर कुल मिलाकर अगर बात की जाए तो इस मैच के अंदर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आए हैं। 19 रनों पर खेल रहे हैं इस मैच के अंदर। 10 गेंदों के अंदर 17 रनों पर खेलते हुए 10 गेंदों का सामना किया, 17 रन बनाए हैं। महत्वपूर्ण पारी इन्होंने खेली है, ये टर्निंग पॉइंट वाली खिलाड़ी है। 4 गेंदे 2 रन, लाजवाब है, लाजवाब है। अभी तक मुकाबला समाप्त नहीं हुआ है, मैच अभी भी छोड़ना नहीं है, मैच अभी भी ऑन है, मैच बन सकता है। मैच बनाने की जरूरत है, कहानी बनाने की जरूरत है, खेल बनाने की जरूरत है, एक बार फिर ऑन होने की जरूरत है। 3 गेंदे 2 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार, लाजवाब है, लाजवाब है, लाजवाब है। विजय पावले दबाव में है। इस मैच में अगर एक बार फिर मैच टाई होता है तो सुपर ओवर पर जाने वाला है। सबके सर के ऊपर क्यों हाथ है, एक बार फिर मैच अगर टाई होता है तो सुपर ओवर का मैच देखने के लिए मिलने वाला है। 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 रन की जरूरत है। अनिल जी बेबल एक बार फिर देखिए प्राइज ऑन कर रहे हैं। गेंदबाज ने अगर मुकाबले को निकाला, इस मैच को जीता, तो उनके लिए 2000 का इनाम अनिस बेबल की तरफ से है। 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 रन की जरूरत है। स्ट्राइकर पर विजय पावडी को आप देख रहे हैं, नॉन स्ट्राइकर पर गणेश दत्ती को आप देख रहे हैं। तिरुपति सावर्डी को जीतने के लिए 2 गेंदे 2 रन। क्या माहौल बना हुआ है, हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान पर वही होता है जो सबके दिन जाता है। कौन विकेट का बटन, अक्षय घरत इस मैच के हीरो है, विकेट का बटन करता हुआ मैदान के अंदर। एक बार पे देखिए मैच बहुत अच्छा है। प्यार का पहला खत लिखने में वक्त जाता है, जवानी से बुढ़ापा आने के लिए वक्त जाता है, परिंदों को उड़ने के लिए वक्त लगता है, मगर क्रिकेट के खेल को बदलने के लिए वक्त नहीं लगता है। मुकाबला टाई होगा तो एक बार फिर सुपर ओवर। मुरादपुर का हर बंदा क्यों खुश है, क्योंकि एक बार फिर मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। अगर मैच सुपर ओवर पर जाता है तो मुरादपुर का हर दर्शक खुशी से पागल होने वाला है, क्योंकि पिछला साल 2 मरतबा सुपर ओवर का मैच देखा है हमने। ये एक बार भी वही होने वाला। मुरादपुर है तो एक बार भी इसीलिए कहा जाता है सब कुछ देखा मगर मुरादपुर नहीं देखा। मैच क्या जवाब है, मैच अवल है, एक बार तारे से बदल कर जोरदार भाई ना भाई है, क्या मैच चल रहा है। अक्षय घरत अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करे, स्ट्राइक एंड पर बैट्समैन की बात की जाए तो बल्लेबाजी करने के लिए ऋषिकेश आते हुए। विकेट की बात की जाए तो 9 विकेट गिरे हैं। अच्छा माहौल बना हुआ है, 9 विकेट गिरे हैं, ये आखिरी जोड़ी है। एक गेंद का खेल बचा हुआ है, 2 रन की जरूरत है। जिंदगी एक बार फिर दोबारा नहीं मिलने वाली है, ये मैच दोबारा नहीं मिलने वाला है। दर्शक खुश है,
एक बार फिर मैदान के अंदर जो अतिथि हमारे हैं वो खुश है, मंच के ऊपर माहौल खुश है, मुरादपुर का हर बंदा खुश है। राइट ऑफ विकेट के गेंद 2 रन, अच्छे बहुत तरीके से पॉइंट के ऊपर देखिए जब खिलाड़ी करीब है, 1 डाउन के बॉल के बाहर सेलिब्रेशन का मौका है, गाड़ी का मौका आने वाला है तिरुपति से। दर्शकों के लिए एक बार फिर लाजवाब मुकाबला देखने को मिला। आपकी स्क्रीन के ऊपर आप सेलिब्रेशन देख रहे हैं। गेंदबाज एक बार फिर देखिए आखिरी गेंद, एक बार फिर आखिरी गेंद, एक गेंद 2 रन ऑफ स्टंप के बाहर थी। ऋषिकेश को आपने देखा डीप बैकवर्ड पॉइंट पर बहुत अच्छा चौका, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंदबाजी की थी और टप्पा थोड़ा सा पीछे था, ये खराब गेंद थी। बल्लेबाज ऋषिकेश ने फायदा उठाया, डीप बैकवर्ड पॉइंट पर चौका आया और ये मैच तिरुपति सावंत फाइनल के अंदर जाने वाली टीम है। मैच देखने को मिला, पैसा वसूल